कोकणातल्या अशा एका देवाची गोष्ट ज्याला मंदिर नाही तर घनदाट जंगल हेच त्याचं घर आहे. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे कणकवली जवळच्या वागदे गावातील अतिशय जागृत देवस्थान श्री उभादेवच्या दर्शनाला, जिथे निसर्ग आणि श्रद्धा यांचा खूप अनोखा संगम बघायला मिळतो. चला तर मग दर्शन घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सुंदर देवस्थानाबद्दल खूप छान माहिती मिळेल. या काकांकडून या देवस्थानाबद्दल खूप छान माहिती मिळाली, तुम्ही सुद्धा नक्की ऐका. रवी घाटकेकर आज पिढ्यानपिढ्या हा देवस्थान आहे आणि मुळात आधी हे जागृत देवस्थान आणि सीमेचा अधिकारी म्हणून रुजू पाषाण चाळो म्हणतात त्याला, उभादेव अशा ह्या देवाची ख्याती आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातले लोक इथपर्यंत येतात. नवसाला पावणारा, जरूर आपलं काम करणारा, फक्त जी कामाकाजा असत ती देवाला बोलली पाहिजेत आणि त्या पद्धतीने तुमचं काम झाल्यानंतर देवाला विसरता कामा नये, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे महाराष्ट्रातले लोक इथपर्यंत येतात काय, आणि असं देवस्थान कुठेही तुम्हाला भेटणार नाही. जसा पांडुरंग आज चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे, त्याच पद्धतीत आज गड नदीच्या पात्रामध्ये आज त्याचं वसतिस्थान आहे. हा उभादेव चाळा 3 सीमेचा अधिकारी, एक वागदे चतुर्सीमा, हळवल चतुर्सीमा आणि कणकवली चतुर्सीमा, अशी 3 सीमेचा अधिकारी हा उभादेव जागृत देवस्थान चाळा आपलंच पाहिजे. आणि ही जी काही पाळणे वगैरे कुणाला मुला होत नाही 12-12, 15-15 वर्ष, आणि ते भक्त इथपर्यंत येल्यानंतर जो काय अवलादीचं अडचण येऊन पडता, त्याप्रमाणे तो नवस बोलल्यानंतर वर्षाच्या अगोदर पाळणा हल्लाच पाहिजे, एवढी गॅरंटी आहे हे देवाची. घर कोणाची अपुरी राहतात, काही आर्थिक दृष्टिकोनातून जमीन जाग्याच्या व्यवहारापासून कसल्या तरी गोष्टीमुळे अडीअडचण येतात, तर घर तो बोलता, घर माझा पूर्ण झाल्यानंतर मी लाकडी घर अर्पण करेन असं तो नवस बोललं जातं. पूर्ण आज झाल्यानंतर काम तर मात्र विसरता कामा नये, ही महत्वाची गोष्ट. अडीअडचण असला तर त्याप्रमाणे आज त्या का खरं म्हणजे तर त्याचं लाखभाग बक्षा ह्यो त्याचं खरं नवस आहे. पण आधुनिक पद्धतीत लोक काय ना काय बोलतात की घंटा कोण बोलता, माझा काम झाला तर घंटा बना, कोणतरी बक्षे देन म्हणता, कोणतरी बकरं देन म्हणता, असे प्रत्येक जणांचे जे नवस असत त्या कामानिमित्त बोलले जातात. त्यामुळे काम झाल्यानंतर मात्र तो नवस फेडला पाहिजे, नवस विसरता कामा नये. ब्राह्मण भोजन होत होती पहिल्यांदा, परंतु आता ते कसा एकादशमी करू लागले, त्यामुळे ते आम्ही एकादशमी ह्या देवाला न पड ब्राह्मण भोजन म्हणून कसा करा, वनभोजन म्हणून, आणि नैवेद्य आणून तुम्ही दाखवा असं आम्ही लोकांना सांगतो. परंतु एकादशमी होणार नाही, एकादशमीला अडचण आहे देवाला आणि मर्यादेला, त्याच्यामुळे ती एकादशमी आम्ही ब्राह्मणाच्या असती बंद केलेली आहे. तुम्ही वनभोजन करा आणि नैवेद्य म्हणून देवा दाखवा, चालेल. म्हणजे उभादेव लिहिलेला ते पहिल्यांदा होडीचा भेव होता, आज स्थान होता, आणि उभ्या देवाकडे लोकांका योग जरा कठीण पडत होता इथे, म्हणून थैसर एक बारीकसा दगड ठेवला होता. त्याप्रमाणे ते देवाक आपलं तिथे ह्या करतं, हात जोडतं. लांबसून येणारे लोक किंवा इकडे ज्यांका जमत नाही येऊ, ते तिथून हात जोडतात. तर तिथे देवस्थान नाही, ह्या खरंच देवस्थान आहे, ह्या रुजीव पाषाण.